So, good afternoon, all of you. Uh, Today, we are going to discuss the kinetic gas equation. Last lectures, we have started the kinetic theory of gases. This is the third unit of your syllabus. We just understand in the last lecture, that is assumption or the postulates of the kinetic theory of gases. So these postulates, which will be developed by Maxwell and Boltzmann, and they explain the behavior of gas molecules. So according to these postulates, your gas molecules behavior is like this. The first postulates काय होतं की a gas consists of a large number of discrete tiny particles and which called as the molecules, and the molecules are so small that their actual volume is negligible in comparison with the this total volume occupied by the gas. Then second postulates, that is the molecules are in state of constant rapid motion in all possible direction, so colliding in a random manner another with one another with the and the wall of vessels. म्हणजे दोन गॅस मॉलिक्युल्स एकत्र कोलाइड होऊ शकतात, किंवा गॅस मॉलिक्यूल हा कंटेनरच्या वॉलवरती किंवा याच्यावरती सुद्धा तो कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतो, किंवा त्याच्यावरती सुद्धा तो आदळू शकतो, स्ट्राईक होऊ. आणि प्रत्येक गॅस मॉलिक्यूल हा मोशन मध्ये आहे. इट इज नॉट अ स्टेडी स्टेट, इट इज ऑलवेज इन मोशन्स, काही मोशन्स मध्ये तो असतो. तिसरं पॉस्ट्युलेट्स आहे की द मॉलिक्युल्स एक्सर्ट्स नो अप्रेसिबल अट्रॅक्शन्स and on each other, as well as the between the molecules and the walls of vessels in which this the gas is contained. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फोर्स अट्रॅक्शन्स नाही आहे. ओके, त्यामुळे ते एकमेकांजवळ नाही आहे आणि म्हणून ते मुव्हिंग स्टेज मध्ये आहे. नेक्स्ट पॉस्ट्युलेट्स होते चौथं की द मॉलिक्युलर कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक. जे काही कोलिजन्स होते ते परफेक्टली इलास्टिक आहे, त्यामुळे नो लॉस ऑफ एनर्जी, आणि त्यामुळेच नेट एनर्जी जी आहे त्यामध्ये कुठलाही लॉस होत नाही. when the gas molecules are collide with each other or the wall of container, then it's the gain transfer the energy to other, and again it's absorb the energy from the other collisions. So there is a no net loss of energy because of it is perfectly elastic collisions. Next postulates, the pressure exerted by a gas is due to the bombardment of the molecules on the walls of the containing that is the vessels, and thus their magnitude of these pressures depends upon the kinetic energy of the molecules and no molecules number of molecules. म्हणजे ते जे प्रेशर एक्झर्टेड होते ते गॅस मॉलिक्युल्सवर कशामुळे होते, तर ते कोलिजन्स मुळे, आणि तिथे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स किती आहे, त्याची कायनेटिक एनर्जी काय आहे, हे दोन फॅक्टर्स वर ते डिपेंड असतात. देन नेक्स्ट पॉस्ट्युलेट्स, the average kinetic energy of all the gas molecules is proportional to the absolute temperature. म्हणजे प्रत्येक गॅस मॉलिक्युलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ही किती असेल तर ती किती असते, तर ती प्रपोर्शनल टू द अवरेज टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर जे असेल त्या ऍब्सोल्यूट टेम्परेचर सोबत तो प्रपोर्शनल असतं. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्युल्स, राईट. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ एनी वन, नेक्स्ट पोस्टुलेट्स काय आहे की all the molecules of any one gas have the same mass and the size, but they differ in this gas to gas. म्हणजे समजा H2 गॅस असेल तर त्यातले सगळे H2 मॉलिक्युल्स हे सारख्या साईजचे, सारख्या शेपचे असणार. पण जर तुम्ही गॅस चेंज केलाय, O2 गॅस घेतलाय, ऑक्सिजन गॅस घेतलाय, तर त्याच्यातले मॉलिक्युल्स काय असणार आहे, सगळे O2 हे सारखे असतील. पण हायड्रोजन आणि O2 जे जे काय तुमचा हायड्रोजन गॅस आहे आणि ऑक्सिजन गॅस आहे, तर हे दोन वेगवेगळे गॅस आहेत. त्यामुळे त्यांच्या दोघांच्याही हायड्रोजनची साईज असेल किंवा ऑक्सिजनची साईज असेल तरी वेगळी असेल, त्यांची शेप आणि साईज ही वेगळी असेल. पण एकाच गॅसमध्ये हे सारखी असते किंवा सेम असते.
Next postulate is the effect of gravity on the molecules is negligible in comparison with the effect of continuous collisions between them. हे कोलिजनच कशामुळे होते तर त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऍक्ट होत नाहीये. त्यामुळे ते गॅस मॉलिक्युल्स ही फ्रीली मूव्ह होतात. ओके. अँड द लास्ट पोस्ट्युलेट दॅट इज द laws of classical mechanics are applicable to the motion of the gaseous molecules. Gaseous molecules सोबत हे अशा पद्धतीचं so these are the postulates of kinetic theory of gases. And today we are going to discuss the derivation of kinetic gas equations, how the derivations of these kinetic gas equations. Friends, on the basis of these postulates of kinetic theory of gases, develop an important equations. That name of the equation is kinetic gas equation. This kinetic gas equation, which express in terms of, or it is the pressure volume of a gas in terms of the number of molecules, their molecular mass and molecular velocity. हे गॅस इक्वेशन काय एक्सप्रेस करतं तर हे गॅस इक्वेशन एक्सप्रेस करतं इन टर्म्स ऑफ दिस नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, त्या गॅस मॉलिक्युल्सची मॉलिक्युलर मास आणि त्याच गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी. सो this is the gas equation which is expressed in these three factors: gas molecular mass, molecular velocity, and number of gas molecule present in a gas equation. So these equations we can derive with the simple way. हे इक्वेशन आपण एका सिंपल वे नी डिराईव्ह करू. इथे 3 डायग्राम्स तुम्हाला दिसत आहेत. ह्या डायग्राम्स काय आहेत की फिगर 1 आहे की ज्यामध्ये आपण दाखवलंय की रॅन्डम मोशन्स ऑफ गॅस मॉलिक्युल्स, इकडे तिकडे गॅस मॉलिक्युल्स फिरत आहेत आणि त्या क्यूब मध्ये आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि क्यूब असल्यामुळे त्याला 3 ज्या साईज आहेत म्हणजे जे काय आपण त्याला म्हणतो हाईट, विड्थ आणि लेंथ असं. तर ती जी आहे तर ती काय असणार आहे तर ती एल असणार आहे, द लेंथ ऑफ दिस साइड, and each length is L, right? So this is a random motion of a gas molecule. सेकंड फिगर मध्ये आपण असं दाखवलंय की एक गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केलाय ज्याला व्ही एवढी व्हेलॉसिटी आहे आणि तो एक्स वाय झेड ह्या 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये तो गॅस मॉलिक्युल्स आहे. सो म्हणजेच कसं असं असणार आहे की त्या गॅस मॉलिक्युलला व्हेलॉसिटी आहे आणि अलॉंग द एक्स एक्सिस, वाय एक्सिस आणि झेड एक्सिस, आणि म्हणून त्या व्हेलॉसिटीला आपण Vx, Vy आणि Vz असं म्हणतोय. सो दिस इज द रिझोल्युशन ऑफ मॉलिक्युलर व्हेलॉसिटी ऑफ दिस. अँड थर्ड फिगर आपण दाखवली की ट्रान्सफर ऑफ द मोमेंटम टू द वॉल ऑफ व्हेसल्स. म्हणजे एखादा गॅस मॉलिक्युल्स आदळतोय वॉल ऑफ व्हेसलवर, म्हणजे फेस ए फेस तिथे आहे त्याच्यावर आदळला, तर त्याला काय असणार आहे, जी काय व्हेलॉसिटी असेल, तर सपोज आता एक्स एक्सिसच्या डायरेक्शननी तो जर आदळत असेल तर तो सपोज m is the mass of this gas molecule and vx is the velocity of these gas molecules. आता ज्या यांनी तो आदळतोय त्याच यांनी तो रिफ्लेक्ट म्हणजे बाहेर मागे येतोय, म्हणजे इथं रिस्पॉन्ड करतोय म्हणजे तो मागे येतोय, रिव्हर्स येतोय, त्याला आपण मायनस साईनने इंडिकेट केलंय, मायनस एम इंटू व्ही एक्स, राईट? आता हे एक्सच्या डायरेक्शननी किंवा त्या साईडनी ए फेसवर होते. सेम वे हा गॅस मॉलिक्यूल सेम वे आपण असं कन्सिडर करूया वाय एक्सिस वर आणि झेड एक्सिस वर होईल. सो इन दिस वे एम इंटू व्ही वाय आर मायनस एम व्ही वाय, or in this way similarly the m into vz or minus m into vz. So this is the transfer momentums to the wall of vessel by the gas molecules after the collisions. या 3 फिगर आपण हे इथे दाखवलेले आहे. सो लेट्स स्टार्ट द डेरिव्हेशन्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स और कायनेटिक गॅस इक्वेशन्स. सो हे आपल्याला माहित आहे की द प्रेशर ऑफ अ गॅस कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय द कॅल्क्युलेटिंग द मोमेंट ऑफ ट्रान्सफर ऑन अ युनिट एरिया ऑफ द व्हेसल्स. हे आपल्याला माहित आहे की जर प्रेशर ऑफ गॅस कॅन बी इव्हॅल्युएटेड जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला पाहिजे, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे मोमेंटम ऑफ द गॅस मॉलिक्यूल विच इज ट्रान्सफर टू द युनिट एरिया ऑफ द गॅस व्हेसल्स.
त्या एका युनिट एरियाला जेव्हा तो स्ट्राईक होतोय, तेव्हा किती मोमेंटम त्याने ट्रान्सफर केला त्याचं कॅल्क्युलेशन्स आपल्याला काढायला पाहिजे. जर प्रेशर ऑफ गॅस मॉलिक्यूल इव्हॅल्युएशन्स काढायचं असेल तर. अँड these gas molecules. Now, this gas molecule, let us consider one single gas molecules and which having the velocity v. आता एक सिंगल गॅस मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला की ज्याची वेलॉसिटी किती आहे, v आहे, जे की आपण इथे दाखवलेली आहे. दिस इज द वेलॉसिटी ऑफ v. ओके. And this velocity can be resolved into three component. ही तीन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते, एक्स वाय अँड झेड ऍक्सिस. या तीन कंपोनंट मध्ये ती काय होते, रिझॉल्व्ह होते, असं आपण कन्सिडर करूया. And if it is resolved into the three component of the at right angles to the one another, it is हा प्रत्येक अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, हा पण हा पण हा, राईट. सो and this along the three axes, that is x, y and z, and which is mutually right angles to each other. So and the parallel to one of three sides. आता हे जसं आपण म्हणतोय की हे एकमेकांना राईट अँगल आहे, तसंच ते एकमेकांना काय आहे, पॅरलल पण आहे. ओके. सो द थ्री साइड्स ऑफ द क्यूबच्या तीन साइड्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत, राईट. सो इट इज ॲज शोन इन द फिगर ऑफ दिस वन. या फिगर मध्ये आपण ते बघतो आहे, राईट. सो the component x, y and z when the velocity of gas molecules v, so it would be, ते काय होईल तर vx, vy and vz, जसं मी इथे दाखवलं vx, vy and vz. So along the x axis v be the, आता जसं आपण along the x axis v काय असणार आहे, along the y axis v काय असणार आहे, along the y z axis v काय असणार आहे. सो तिन्ही जर कन्सिडर केलंय तर दॅट रिलेशन्स बिटवीन दिस व्ही स्क्वेअर, हे जे रिलेशन्स आहे हे काय असणार आहे, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. हे कुठून आलंय हे तुम्हाला लक्षात आलंय. व्ही आपण एक गॅस कन्सिडर केलाय, त्याचा मॉलिक्यूल कन्सिडर केलाय आणि तो 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये ठेवलाय, आणि तिथे एक्स वाय झेड ह्या ऍक्सिस, कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती तो जर हे होत असेल म्युच्युअली, आणि इथे राईट अँगल्स आहे, आणि असं कन्सिडर केलंय, हा क्यूब जर असेल इथे जर ठेवला असेल तर ही एक साइड आहे, ही एक साइड आहे, ही एक साइड, अशा तीन साइडनी तो काय असणार आहे, एक्झॅक्टली त्या क्यूब मध्ये तो असणार आहे. जर असं असेल तर तो जर सपोज आपण एक्स एक्स म्हणजे ही जी टोटल व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल काय असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ वाय एक्सिस वर असेल, व्हेलॉसिटी ऑफ झेड एक्सिस वर असेल, व्हेलॉसिटी ऑफ एक्स एक्सिस वर असेल, तर ह्या सगळ्यांची सम म्हणजे ही याची मॉलिक्युलर व्हेलॉसिटी असते, आणि ती असते व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर व्ही प्लस व्ही झेड स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. नाउ लेट these components will be the related to the velocity. आता हे जे सगळे कंपोनेंट आहे velocity रिलेटेड आहे. नाउ कन्सिडर द मोशन ऑफ वन मॉलिक्युल्स along the x axis. आता हा जो मॉलिक्युल्स आहे हा along the x axis, y axis आणि z axis, म्हणजे आपण असं कन्सिडर केलंय की हा x axis ने तो काय होतोय, स्ट्राइक होतोय ऑन द फेस ए, जसं आपण इथे दाखवलं, या फेस ए वरती तो इथे स्ट्राइक होतोय. ओके. सो now the momentum of these gas molecules, it is m into vx. म्हणजे vx एवढी velocity आहे, mass m is the mass of this gas molecules and which is transferred or the striking on the face A, इथे तो स्ट्राइक होतोय असं आपण कन्सिडर केलंय, म्हणून त्याला आपण m into vx. vx ह्या गॅस मॉलिक्यूलची वेलॉसिटी vx आहे आणि त्याला मास m आहे, म्हणून m into vx. बट ऑन द स्ट्राइकिंग द वॉल, जेव्हा तू वॉलवर स्ट्राइक होतोय, सो इट विल रिबाउंड, त्याच वेळेस तो रिबाउंड सुद्धा होतोय इन अपोजिट डायरेक्शन, त्या सेम डायरेक्शन किंवा त्या अपोजिट डायरेक्शन तो रिबाउंड होतोय, अँड विथ द सेम वेलॉसिटी, म्हणजे जेवढी vx वेलॉसिटी होती तेवढीच वेलॉसिटी तो रिबाउंड होतोय, बिकॉज द कोलिजन इज कम्प्लिटली इलास्टिक. म्हणजे ही आपण काय म्हणतोय की ही जी कोलिजन आहे हे सगळ्या कोलिजन परफेक्टली इलास्टिक्स आहे, आणि परफेक्टली इलास्टिक असेल तर नो लॉस ऑफ एनर्जी. म्हणजे इथं स्ट्राईक झाला आणि याने एनर्जी याला ट्रान्सफर केली म्हणजे याची एनर्जी कमी झाली असती ना, तर तसं नाहीये. तर परफेक्टली इलास्टिक कोलिजन असल्यामुळे काय होतंय की तो रिबाउंड होतोय विथ द सेम वेलॉसिटी vx ने तो काय होतोय, अपोजिट डायरेक्शनने रिबाउंड होतोय, and this no loss of energy, and because of then the change of momentum of the
this momentum transferred to the phase A. Now आता हा जो चेंज असेल तो काय असणार आहे, चेंज ऑफ मोमेंटम, change of momentum of the momentum transfer. जरा लक्ष देऊन ऐका, नाहीतर मग काय सगळं डोक्यावरून जाईल, त्यामुळं कॉन्सन्ट्रेट देऊन ऐका. ओके, ट्रान्सफर टू द एरिया, टू द एरिया ए, टू द एरिया ए, और टू द एरिया नाही, आपण याला फेस म्हणूया, टू द फेस ए. आपण इथं फेस म्हटलंय ना त्याला. ओके, टू द फेस ए. हे किती आहे, तर एम इंटू व्ही एक्स. आपण पहिल्यांदा एम इंटू व्ही एक्स आणि मायनस म्हणजे तो त्याची तो सेम व्हेलॉसिटीने रिबाउंड होतोय, तो आपण लिहिलाय मायनस एम व्ही एक्स. सो मायनस मायनस प्लस होईल आणि त्यामुळे आपण याला काय लिहू शकतो, 2m इंटू व्ही एक्स. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. सो आपण याच्यावरून आता मोमेंटम ट्रान्सफर काढलेला आहे, की जो एका 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये तुमचा गॅस मॉलिक्यूल आहे आणि त्याचा मोमेंटम तो ट्रान्सफर करतोय फेस ए ला. सो इट विल बी द 2m इंटू व्ही एक्स. ओके, नाउ सिन्स द particles as a result of this thing, the particles as a result of impact moves to the left and it transfer a distance L to the left and it's then L to the right before it can strike the face A is again. So in other words, the particle has to transfer a distance 2L for each successive collision on the same face. आता म्हणजेच आता तुम्ही लक्षात घ्या, आपण इथे या पॉइंटला हे काय म्हटलंय की इथे झालाय आणि त्या सेम त्याला रिव्हर्स झालाय, त्याला आपण काय म्हटलंय 2m इंटू व्ही एक्स. पण सपोज आपण असं कन्सिडर करूया, तो थोडा लेफ्टला आणि थोडा राईटला एल एवढ्या डिस्टन्सनी तो जर काय होत असेल की ट्रान्सफर होत असेल, किंवा तो इट इज मूव्ह टू द लेफ्ट आणि ट्रान्सफर द डिस्टन्स एल. सो लेफ्टला एल एवढ्या डिस्टन्सनी आणि राईटला एल एवढ्या डिस्टन्सनी तो जर स्ट्राईक होत असेल सेम फेसवरती अगेन पुन्हा, तर त्याला आपण दुसऱ्या शब्दांमध्ये असं लिहू शकतो, वी कॅन इन अदर वर्ड्स राईट द पार्टिकल हॅज टू ट्रान्सफर अ डिस्टन्स 2L. म्हणजे पार्टिकल्स डिस्टन्स किती ट्रान्सफर करतोय, तर 2L फॉर इच सक्सेसिव्ह कोलिजन. प्रत्येक सक्सेसिव्ह कोलिजनच्या मध्ये तो दिस ऑन द सेम फेस 2L कुठून आलाय, तर लेफ्ट साइडला तो थोडासा हे झाला एल एवढा डिस्टन्सवर, राईट साइडला तो एल एवढा डिस्टन्सवर, सेम फेस वरती. सो दिस पार्टिकल्स ट्रान्सफर देअर दिस डिस्टन्स अँड दिस सक्सेसिव्ह कोलिजन्स ऑन द सेम फेस अँड इट विल बी दी, देअरफॉर ती किती असणार आहे, तर okay, so that will be the number of collisions per second. This is per second is equals to Vx. This is the velocity of that molecules upon 2L. This is your equation number 3. 2L काय आहे, तर तो सेम फेस वरती डबल कोलिजन्स करतोय आणि तो एल लेफ्ट साइडला एल आणि राईट साइडला एल आणि दोन एल असल्यामुळे तिथे आपण 2L असं लिहितोय. आणि दॅट इज द नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला किती नंबर ऑफ कोलिजन्स तो करतोय, तर Vx इज इक्वल Vx अपॉन 2L एवढे कोलिजन्स तो करतोय, नंबर ऑफ कोलिजन्स एक मॉलिक्यूल सेम फेस वरती. ओके, अँड आता याच्यावरून आपल्याला टोटल नंबर ऑफ मोमेंटम ट्रान्सफर पर सेकंड टू द सेम फेस दॅट इज ए. आता याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की अँड द टोटल नंबर और द टोटल मोमेंटम ट्रान्सफर्ड per second to the same phase that is phase A is equals to ते किती असू शकते, तर ते आपण किती काढलं इथे की टोटल, आपण आता टोटल मोमेंटम म्हणजे याचं टोटल घ्यायला पाहिजे आणि हा नंबर ऑफ कोलिजन्स हे दोघं एकमेकांना इंटू केले तर काय होईल, इज इक्वल्स टू 2 इंटू एम व्ही एक्स
इंटू Vx अपॉन 2L. म्हणजेच काय होईल इथे, 2 गेट कॅन्सल, हा कॅन्सल होऊ शकतो. म्हणजेच काय उरलंय, m इंटू Vx स्क्वेअर अपॉन L. याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. Therefore, आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की therefore the total momentum transfer per second due to the impact of one molecules on the two opposite faces along the x-axis. म्हणजे on the basis of this, the total momentum transfer per second, it is due to two impact on one molecules on the two opposite faces. आता हे एकच फेस आहे, अशा दोन फेसेस जर असतील, आता इथे बघा, ही फेस ही आहे, याच्या अपोजिट फेस ही आहे. ओके, सो टू अपोजिट फेसेस अलॉंग द एक्स एक्सिस, आणि ते किती असणार आहे, सो देअरफॉर टू अपोजिट फेसेस, द टोटल मोमेंटम ऑफ two opposite faces. आता two opposite faces along x-axis, ते किती आहे, तर इट इज 2 इंटू, आता याला 2 आहे, तर आपण याला 2 इंटू m इंटू Vx स्क्वेअर अपॉन L. हे झालं इक्वेशन नंबर 5. ओके, पण इक्वेशन नंबर 5 पर्यंत आलोय. सो नाव सिमिलरली, आता जसं आपण हे एक्स एक्सिस वर काय केलंय की टोटल मोमेंटम ऑफ टू अपोजिट फोर्सेस अलॉंग द एक्स एक्सिस दॅट विल बी 2 इंटू m इंटू Vx स्क्वेअर अपॉन L. तर L कुठून आलाय, m इंटू Vx स्क्वेअर कुठून आलाय, हे आपल्याला आधी लक्षात आलं इक्वेशन 2, 3, 4 वरून. ओके, सो दिस similarly the total momentum transfer for per second due to the impact of a single molecules on the two opposite sides. जसं आपण इथे बघितलंय की two opposite faces or two opposite faces along the y-axis and the opposite along the y-axis. आता एकदा y-axis and the two opposite faces of z-axis, and it will be हे किती असणार आहे, सो दॅट विल, जसं आपण इथे म्हटलंय की 2m इंटू Vx स्क्वेअर, तसंच इथे काय असणार आहे, y एक्सिस ला काय असणार आहे, 2 इंटू m Vy स्क्वेअर अपॉन L, आणि z साठी काय असणार आहे, 2 इंटू m Vz स्क्वेअर अपॉन L. So in this way, and this is respectively. Okay. जसं आपण अपोजिट फेसेस फॉर अलॉंग द एक्स एक्सिस लिहिले, तसंच वाय एक्सिस, तसंच झेड एक्सिस पर सेकंडला जो काय टोटल मोमेंटम ट्रान्सफर होतोय तो एका सिंगल मॉलिक्युल्स, गॅस मॉलिक्युलचा दोन अपोजिट फेसेस वरती किती असेल, तर दॅट इज 2 इंटू m इंटू Vx स्क्वेअर अपॉन L, तसंच 2 इंटू m इंटू Vy स्क्वेअर अपॉन L, तसंच 2 इंटू m into Vz square upon L. So all the three x, y and z axis. So it will be the two opposite faces. The per
second of the total momentum is transferred. Total momentum is transferred. Hence, the total momentum transfer per second by the single molecules म्हणजे एक गॅस मॉलिक्युल्स एका सेकंदामध्ये तर किती टोटल मोमेंटम ट्रान्सफर करतोय ऑन द ऑल द 6 फेसेस, त्या 6 फेसेस वरती एखाद्या क्यूबला किती फेस, 1 2 3 4 5 6 फेसेस आहेत ना, तर 6 फेसेसला तो किती करू शकतो एक सिंगल मॉलिक्युल्स, तर दॅट विल बी, सो दिस इज द hence the total hence the total momentum transfer, टोटल मोमेंटम, 1 मिनिट राहिलाय, सगळेजण जॉईन व्हा नंतर हा. टोटल मोमेंटम ट्रान्सफर्ड per second by a single molecules of a gas on all the 6 faces. क्यूबला किती फेसेस असतात, 6 असतात, त्यामुळे 6 फेसेस, ऑल 6 फेसेस ऑफ क्यूब. आता हे आपण जे लिहिलेलं आहे ना ते एकत्र करतोय. ऑफ क्यूब विल बी किती असणार आहे, तर ते असणार आहे 2 into mvx square upon l plus 2 into mvy square upon l plus 2 into mvz square upon l. ओके, हे आता तुमच्या लक्षात आलंय. त्याला फक्त आपण काय केलंय की प्लस केलंय, म्हणजे एकत्र केलंय. 3 ज्या वेगवेगळ्या ऍक्सिस वरती तो मॉलिक्युल्स काय करतोय, कोलिजन्स करतोय, ते आपण एकत्र केलंय. दॅट इज ओके, राईट. नाव सो दिस इज द इक्वेशन नंबर 6. ओके, या इक्वेशन नंबर्सला आपण काय केलं होतं, याला 5 म्हटलं होतं, एक्स एक्सिस, याला कुठल्या, याला आपण एक 5 म्हणूया. ठीक आहे, आणि त्याला एकत्र केलंय, तो किती आहे, दॅट इज इट इज दी प्लस 2mvx स्क्वेअर अपॉन एल प्लस 2 into mvy स्क्वेअर अपॉन एल प्लस 2 into m into vz स्क्वेअर अपॉन एल. इक्वेशन नंबर 6. यालाच आपण कसं लिहू शकतोय, 2m आणि l हा बाहेर काढलाय, ब्रॅकेट मध्ये काय राहिलाय, vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 7. हे इक्वेशन नंबर 7. and we know that काय माहित आहे आपल्याला, तर आपल्याला माहित आहे की v स्क्वेअर इज इक्वल्स टू vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. मग आता हे जर आपण त्यामध्ये ठेवले तर हे काय होईल, इट्स बिकम 2 into m अपॉन l. इथं आता हे टोटल म्हणजेच काय, तर v स्क्वेअर म्हणजे 2m into v स्क्वेअर अपॉन l असं ते होईल. सो दिस द टोटल नंबर ऑफ